दशहरे के दिन यानी विजयदशमी के दिन लिफ्ट में फंसकर 11 साल के एक बच्चे की मौत हो गई। मृतक का नाम अमेय फरतारे है। इस दुर्भाग्यपूर्ण घटना से फरतारे परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा। पुलिस द्वारा दी गई जानकारी के अनुसार 11 साल का अमेय फरतारे लिफ्ट से खेल रहा था। वह सीढ़ियों से ऊपर नीचे आता जाता था। कुछ मिनटों तक यही सब चलता रहा। किसी ने नहीं सोचा था कि ये इस तरह से खत्म होगा। लिफ्ट के दरवाजों के बीच की जगह में फंसकर अमेय गंभीर रूप से घायल हो गया। खून से लथपथ अमेय को दमकल कर्मियों ने तुरंत बाहर निकाला। उसे अस्पताल में भर्ती कराया गया। हालांकि इलाज के दौरान अमेय की मौत हो गई। ये घटना गुरुवार शाम करीब 5:30 बजे हुई। दिघी पुलिस मामले की जांच कर रही है। माता पिता को अपने बच्चों पर नजर रखनी चाहिए। उनका बच्चा कहाँ है, हमें देखना चाहिए कि वे कैसे खेल रहे हैं। छोटे बच्चों को लिफ्ट में तब तक नहीं जाना चाहिए जब तक उनके साथ कोई बड़ा ना हो। काल आम्हाला 5:07 इथं कॉल आला। त्यांनी सदर व्यक्तींनी माहिती दिली 5:07 आणि इथून जसं आम्हाला माहिती मिळाली अडकला मुलगा, लहान मुलगा। त्याच्यामुळे आम्ही जसे माहिती मिळताच तत्काळ आम्ही इथून लगेच आमच्या 250-300 मीटरवरती सोसायटी आहे, सोसायटी श्रीराम कॉलनी मधली। तर तिथे गेल्यानंतर सदर व्यक्ती जो लहान मुलगा होता त्या लिफ्टमध्ये अडकलेला होता आणि त्यांनी पहिले प्रयत्न करेल होते लिफ्टमध्ये, तोडलेला होता दरवाजा 3rd आणि 4th फ्लोअरचा वाकवलेला होता त्यांनी। जसं तो मुलगा बघितला की 3rd फ्लोअरला खालच्यामध्ये अर्धे त्याचे पाय होते आणि बाकीचे शरीर त्याचे वडील घेऊन त्याचा बसलेले होते। अर्धी लिफ्ट म्हणजे दोन्ही यांच्या मदतने होती फ्लोअरच्या। तर जसं आम्हाला बघितलं तर यांनी पहिले प्रयत्न करून बघितला, कारण की ब्लडिंग वगैरे खूप झालेलं होतं त्या मुलाला। तर तसंच आम्ही तत्काळ मग बघितलं की काय करता येते अशा वेळेस। तर पहिले आम्ही आपला लिफ्टचे इलेक्ट्रिक रूम बघितली। लगेच आम्ही तिथे गेलो। त्या लॉक होतं, लॉक बोल्ट कटरच्या सहाय्याने तोडला आणि तोडल्यानंतर लगेच आम्ही ते आपला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केल्यानंतर लिफ्ट चालू आहे की नाही एक बार करेक्ट बघून बघितलं। नंतर आम्ही मॅन्युअली पद्धतीने लिफ्टला हळूहळू खालच्या पद्धतीमध्ये 3rd फ्लोअरला खाली लिफ्ट सोडली आणि जशी खाली गेल्यानंतर तसेच ते मुलाला बाहेर काढून आणि आमच्या ॲम्ब्युलन्स अवेलेबल नसल्यामुळे तर आमच्या देवदूत वाहनामध्ये हॉस्पिटलमध्ये के तर रवाना केले आम्ही लगेच। हालचाल चालू होती मुलांची त्या टाईमला। जसं आम्हाला श्वास घेता थोडं, कारण की ब्लडिंग होतं, तो पण पॅनिक झालेला होता। तसंच आम्ही लगेच त्यांचे पेरेंट्स होते, त्यांच्या घेऊनच आम्ही के हॉस्पिटलला इथं दाखल केलं डॉक्टरांच्या स्वाधीन। त्या टाईमला आम्ही लगेच कारण की जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्यामार्फत आम्ही त्याच पद्धतीने आम्ही तिथं वर्क केलं आणि लगेच आम्ही जसं पोचल्यानंतर 10 ते 15 मिनिटात आम्ही ते रेस्क्यू करून आम्ही दवाखान्यामध्ये दाखल केलं। त्याच्या अगोदर त्यांनी प्रयत्न केले, कारण की डोर वगैरे तोडण्यास तर अर्धा घंटा लागतेच त्यांना, कारण की त्यांच्याकडे साधन वगैरे नसते। आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत, त्या आपण त्या साहाय्याने काम करू शकतो। तर आपण लगेच करून सणा तेवढं जीव असला असतं मुलाचा। ते जी मेन ओल्ड साईडची लिफ्ट होती, म्हणजे जुन्या पद्धतीची लिफ्ट होती, कारण की त्यांचे सेन्सर काम नव्हते करत। जसं दरवाजा अंदर पण खोलला तर लिफ्ट काम करायची अशा पद्धती, कारण की दरवाजा अंदरनं उघडल्यानंतर ती लिफ्ट बंद व्हायला पाहिजे जागेवरती। तर त्यानं चालू होता तेच, त्याच्यामुळे बायपास केलेलं असल्यामुळे याच्यामुळे दुर्घटना घडली आहे। नाही, लिफ्टचं मेंटेनन्स काहीच नव्हतं आणि लिफ्ट बायपास नाही करू शकत तशी। मेंटेनन्स असला तर लिफ्ट प्रॉपर चालते आणि मेंटेनन्स असलं तर काही दिक्कत नाही, ते यूज करू शकतो, कारण की सेन्सर काम करणं मेन गरजेचं आहे। आणि अशा टाईमला आपण वर्धे टाईमला आपलं काल सणाचा तेव्हार असल्यामुळे नातेवाईक येतात, कोणी पण येते, इकडे खाली उतर पण चालू राहते, त्याच्यामुळे इन्सिडेंट घडलेला आहे। नाही, सेन्सर काम नव्हते करत। सोसायटीचं मेंटेनन्स राहते मंथली, 15 दिवसांनी त्यांनी ते मेंटेनन्स करायला पाहिजे। लिफ्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का त्याला वर्कर्सला बोलावून, आणि त्या टाईमला लिफ्टवाला कोणीच ऑपरेटिंगवाला तिथं कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही गेलो दुर्घटनास्थळी। लहान मुलांना आपण एकटं सोडायचं नाही, कोणीतरी आपण सोबत, त्यांचा ज्यांना जानकारी आहे लिफ्टमधली, जी लिफ्ट बंद पडली आपण त्यावेळेस काय करू शकेल अशा व्यक्तीने सोबत घेऊन लहान लेकरांना आपल्यासोबतच बाळगायचं। दसऱ्याच्या मुहूर्तावर काल चोरली भागातील चोईसवाडी या ठिकाणी रामस्मृती सोसायटीमध्ये 12 वर्षाचा एक लहानसा चिमुकला लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी त्याचा अंत झालेला आहे। सर्व रहिवासी यांना मी आवाहन करतो की आपापल्या मुलांची आपण योग्य काळजी घेणे ही पहिली जबाबदारी आहे। तसेच सोसायटीमध्ये सर्व सभासद यांना माझी विनंती, आपली लिफ्ट असो अजून बाकीचे काही हे असेल त्याची योग्यप्रमाणे काळजी करून त्याच्या संबंधित व्यवस्थापन नीट प्रकारे करावे अशी मी सर्वांना आवाहन करतो। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।